मित्रांनो, कर्जत स्टेशन पासून अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य वातावरणाचा अगदी वारसा लाभलेल्या आणि 40 to 45 पीपल्स अकोमोडेशन असलेल्या विहान फार्मला भेट देण्यासाठी आज आपण आलो आहोत। हा विहान फार्म आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो आणि त्याची स्पेशालिटी काय, सगळं काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणित आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हल व्ह्यूअल। मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर विहान फार्म जर तुम्हाला आवडला आणि या ठिकाणी व्हिजिट करावीशी वाटली तर बाजूला दिसत असलेला ऍड्रेस गुगल मॅप करा, गाडीला स्टार्टर मारा आणि थेट येऊन पोहोचा विहान फार्मला। परंतु तुम्ही बाय ट्रेन यायचा विचार करत असाल तर कर्जत स्टेशनला तुम्हाला उतरावे लागेल। कर्जत स्टेशनला उतरल्यानंतर जस्ट बाहेर आल्यानंतरच प्रायव्हेट आणि शेअरिंग दोन्ही प्रकारे ऑटो अवेलेबल असतात। जे पॉसिबल असेल ती ऑटो पकडून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। मित्रांनो, ट्रॅव्हलिंग अगदी कन्व्हिनियंट असणार आहे। तरी सुद्धा काही इश्यू आले तर बाजूला दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा आणि विहान फार्मच्या टीमची सहायता घ्या। मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, कर्जत म्हटलं म्हणजे निसर्गरम्य वातावरण हे आलंच। अशाच निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या विहान फार्ममध्ये मेन गेट एंटर करून दुतर्फा असलेल्या हिरव्यागार झाडांमधून अगदी रॉयल एंट्री करत आपण पोहोचतो विहान फार्मच्या मेन लोकेशनला। 2 डॉर्मेटरी रूम्स आणि 2 फॅमिली कॉटेजेस सहित 40 to 45 पीपल्स अकोमोडेशन असलेल्या विहान फार्मचा एक ओव्हरऑल व्ह्यू आपल्याला अशा प्रकारे दिसून येतो। इथे आपल्याला दिल्या जाणाऱ्या सर्व फॅसिलिटीज अगदी एक एक करून सविस्तरपणे समजून घेऊयात। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत अगदी सर्वांनाच आवडणारा आणि हवाहवासा वाटणारा स्विमिंग पूल। या विहान फार्म मध्ये आपल्याला किंग साइज स्विमिंग पूल विथ अटॅच बेबी पूल देखील पाहायला मिळतो। इथे आलेले गेस्ट म्युझिकचा आनंद घेत अगदी स्वच्छंदीपणे स्विमिंग करताना आपण पाहू शकतो। आकाराने मोठा असलेल्या या स्विमिंग पूलमध्ये ॲट अ टाइम 30 to 35 पीपल्स अगदी स्विमिंग एन्जॉय करू शकतात। इथे स्विमिंग पूलच्या बाजूलाच आपल्याला रेन डान्स फ्लोअर पाहायला मिळतो। म्युझिकच्या तालावर ठेका धरून कृत्रिम पावसात भिजण्याचा आनंद आपण या फ्लोअरवरती लुटू शकतो। विहान फार्ममध्ये येणाऱ्या प्रत्येकाला निसर्गाच्या मायेत ओलेचिंब होण्यासाठी म्हणजेच धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी आर्टिफिशियल वॉटरफॉलची निर्मिती केलेली आपल्याला बघायला मिळते। लहान, प्रौढ आणि ज्येष्ठ व्यक्ती अगदी सारेच या वॉटरफॉलचा मनसोक्त आनंद लुटताना आपण या ठिकाणी पाहू शकतो। रोजचा ताणतणाव आणि वाढत्या वयासोबत आलेला थकवा अगदी क्षणभर का होईना या धबधब्याच्या पाण्यासोबत वाहून जातो। स्विमिंग पूल, रेन डान्स आणि वॉटरफॉल पाहिल्यानंतर आपण आलो आहोत विहान फार्मच्या गार्डनमध्ये। दुर्वा घास लॉन असलेल्या या गार्डनमध्ये झुलण्यासाठी एक झोका आणि बसण्यासाठी 2 बेंचची प्रशस्त अशी व्यवस्था केलेली बघायला मिळते। रंगीबेरंगी फुलझाडे, पाम ट्री आणि सभोवताली असणाऱ्या सुशोभित झाडांमुळे या गार्डनची सुंदरता अजूनच बहरलेली दिसून येते। त्याचप्रमाणे निसर्गरम्य वातावरणात आउटडोअर ऍक्टिव्हिटीचा आनंद घेण्यासाठी विहान फार्ममध्ये आपल्याला ओपन लॉन टाइप गार्डनची निर्मिती केलेली पाहायला मिळते। या गार्डनमध्ये क्रिकेटसाठी पिच आणि व्हॉलीबॉलसाठी नेट लावलेली दिसून येते। या गार्डनमध्ये आपण क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन यांसारख्या आउटडोअर ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकतो। या विहान फार्ममध्ये आपल्याला फॅमिली कॉटेजेसच्याच बाजूला डान्स फ्लोअर आणि टोटल 40 पीपल सिटिंग कॅपॅसिटी असलेले 2 गझिबो पाहायला मिळतात। या डान्स फ्लोअरवरती म्युझिक सिस्टमच्या तालावर आपण डान्सचा ठेका धरू शकतो, तर या गझिबोमध्ये बसून आपण कॅरम बोर्ड, चेस यांसारख्या इंडोर ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकतो। त्याचप्रमाणे संध्याकाळी या गझिबोमध्ये बसून सनसेटचा तसेच रात्रीच्या वेळी विहान फार्ममध्ये केल्या जाणाऱ्या लाइटिंगचा आनंद लुटू शकतो। रात्रीच्या वेळी या विहान फार्मचं दृश्य अगदी नयनरम्य असतं।
यानंतर आपण वळणार आहोत खवय्यांच्या आवडीचा पाठ असलेल्या कॅन्टीन सेक्शनकडे। इथे दिसत असलेले सूचना फलक आणि मेनू कार्ड व्हिडिओ पॉज करून तुम्ही पाहू शकता। बुफे सिस्टम असलेल्या या विहान फार्मच्या कॅन्टीनमध्ये सुव्यवस्थित टेबल आणि चेअर लावलेल्या दिसून येतात। बाजूलाच असलेल्या गार्डनमधील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आपण मेनू कार्डमधील मेनूंचा आस्वाद घेऊ शकतो। विहान फार्ममध्ये आपल्याला वेलकम ड्रिंक, मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, हाय टी म्हणजेच इव्हिनिंग स्नॅक्स आणि डिनर प्रोव्हाइड केले जातात। मित्रांनो, विहान फार्मच्या रूमकडे वळण्याआधी इथे आलेल्या कस्टमरचा एक छोटासा रिव्ह्यू घेऊयात। सर, कुठून आलात आपण? पुण्यावरून आलोय। पुणे? अच्छा, पुणे चिंचवड। अच्छा, फर्स्ट टाइम आहात का विहान फार्ममध्ये? लास्ट टाइम आलो होतो, मागच्या वर्षी आलो आणि या वर्षी परत आम्हाला आवडलं, त्यामुळे या वर्षी परत इथं बुक केलं। अच्छा, सेकंड टाइम आहात तुम्ही सगळे? सेकंड टाइम। एन्जॉय करताय सगळे तुम्ही? जास्त काय आवडलं तुम्हाला इकडे? स्विमिंग पूल। इथे सगळंच काही आहे अनुभवण्यासारखं। एक आपलं घरासारखं घर पण आहे। आपल्याला मिळणारा आपला एक वेगळा ग्रुप असेल तर आपली प्रायव्हसी पण आहे, मजा करता येते सगळ्याच गोष्टीचं। जेवण एकदम सुंदर आहे, स्वादिष्ट आहे, त्याच्यामुळे ते पण आहे। आपली माणसं आहेत तिथे जी खरंच प्रेमळ आहेत। अच्छा, हा, विहान फार्मची जी माणसं आहेत खरंच खूप प्रेमळ आहेत, आपल्या माणसांसारखी काळजी घेतात। सर्व्हिस तुम्हाला जास्त चांगली वाटली? आपल्या घरातल्या माणसांसारखी काळजी घेतात। इथे कस्टमर म्हणून आम्हाला बघत नाहीत, तर आपली घरची माणसं म्हणून आम्हाला इथं सगळं हे केलं जातं, ट्रीट केलं जातं, आणि ते सगळ्यात खूप महत्वाचं आहे। ओके ओके। आणि एन्जॉय करताय सगळे तुम्ही? उलट अजून जावंसं वाटत नाही। रूम पण स्वच्छ आहे। क्लीनलीनेस पण तेवढाच आहे, त्याच्यामुळे त्याला तुम्ही हे करू शकता। आमच्या दर्शकांना काय मेसेज द्याल? तुम्हाला विहान फार्म बद्दल जर सांगायचं झालं तर काय सांगाल? जे आता मी सांगितलं तसंच सगळं, त्याच्यामुळे तुम्हाला जर तो खरंच तो अनुभव घ्यायचा असेल एक आपलेपणाचा, म्हणजे सगळ्याच गोष्टीचा, तर मग तुम्ही नक्कीच विहान फार्मला व्हिजिट करा आणि ते वर्थ आहे। इव्हन आम्ही पुढच्या वर्षी नक्की पहिला प्रेफरन्स आमचा हाच असणार आहे, विहान फार्म असेल। ओके, थँक्यू थँक्यू सो मच। थँक्यू। मित्रांनो, विहान फार्म मध्ये आपल्याला 2 एकसारखे फॅमिली कॉटेजेस पाहायला मिळतात। या दोन्ही कॉटेजेसच्या एंट्रन्सला छान असा स्पेस पाहायला मिळतो। या दोन्ही कॉटेजेस मध्ये 2 किंग साइज बेड विथ एक्स्ट्रा मॅट्रेस अवेलेबल असलेल्या दिसून येतात। एसी फॅन असलेल्या या रूमच्या विंडोमधून आपल्याला बाहेरचं सुंदर असं दृश्य निहाळता येतं। लगे हात आपण इथलं वॉशरूम सुद्धा पाहून घेऊयात। वेस्टर्न फिटिंग असलेल्या या वॉशरूम मध्ये आपल्याला पाणी गरम करण्यासाठी गिझर तसेच शॉवर देखील असल्याचं दिसून येतं। इथे आपल्याला शॅम्पू, सोप, टिश्यू यांसारख्या सर्व टॉयलेटरीज अवेलेबल केल्या जातात। त्याचप्रमाणे बाहेरून अगदी एकसारखे दिसत असलेले हे दोन्ही कॉटेजेसचे इंटेरियर देखील अगदी सेम टू सेम असल्याचं दिसून येतं। यानंतर आपण आलो आहोत डॉर्मेटरी रूमकडे। विहान फार्म मध्ये आपल्याला फॅमिली कॉटेजेस प्रमाणेच या दोन्ही डॉर्मेटरी रूम अगदी एकसारख्याच असल्याचे दिसून येतात। एसी फॅन असलेल्या या दोन्ही रूम्स मध्ये प्रत्येकी 5-5 डबल बेड विथ एक्स्ट्रा मॅट्रेस अवेलेबल असल्याचे दिसून येते। या दोन्ही डॉर्मेटरी रूम मध्ये आपल्याला प्रत्येकी 2-2 वॉशरूम असल्याचे पाहायला मिळतात। वेस्टर्न फिटिंग असलेल्या या वॉशरूम नीट अँड क्लीन असल्याचे दिसून येते। तर मित्रांनो, हा होता विहान फार्म भालेवडी कर्जत मधला। फार्म तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून तर कळवाच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या फार्म हाऊस सोबत, एका नव्या रिसॉर्ट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय भारत।